ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काल सायंकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या कारमधील ब्लास्ट नंतर आता ज्या ठिकाणी घटना घडलेली होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। जेव्हापासून घटना घडलेली आहे तेव्हापासूनच खरं तर दिल्ली पोलीस असेल, त्यानंतर CISF असेल, त्यानंतर NSGचे कमांडो या ठिकाणी आलेले होते आणि ज्या ठिकाणी ज्या गाडीमध्ये ब्लास्ट झालेला होता त्या ठिकाणी फॉरेन्सिक तपासणी जी आहे ती करण्याचं काम अद्यापही सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवू शकतो की दिल्ली पोलिसांचा पहारा जो आहे तो पहिल्या फळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतोय। त्यानंतर CISFचे जवान असतील, पुढे फॉरेन्सिकचे अधिकारी आणि NSGचे कमांडो ज्या ठिकाणी ही गाडी ठेवलेली आहे त्या ठिकाणी असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आता मध्यरात्रीचे 3 वाजले आहेत, म्हणजे घटना घडून साधारणतः 8 तास उलटलेले आहेत, पण असं असतानाही या ठिकाणी तपासणी जी आहे ती सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। नेमकी घटना कशामुळे घडली याचा आढावा या सगळ्याकडनं घेतला जात आहे, कारण जी कार ज्या व्यक्तीच्या नावावरती होती त्या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। हेच ते दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो की गेट नंबर 1 आहे मेट्रोचं आणि त्याच्या अगदी समोर या गाडीमध्ये ब्लास्ट झालेला आहे। आता हे मेट्रो स्टेशन बंद आहे, जेव्हापासून घटना घडलेली होती तेव्हापासूनच हे मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेलं आहे। सगळीकडनं पोलिसांनी बॅरिगेटिंग लावलेलं आहे आणि कुणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाहीये, फक्त पोलीस अधिकारी यांचाच पहारा या ठिकाणी असतानाचं चित्र सध्या तरी आपल्याला बघायला मिळते। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी आलेले होते ते आणि त्यांनी अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतलेला होता, माहिती घेतलेली होती आणि तपासाची नेमकं कशा पद्धतीने चक्र सुरू आहेत त्याचा देखील आढावा गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला होता। त्याची माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील दिलेली होती आणि त्यानंतर आता देखील या ठिकाणी तपासणी पोलिसांकडून किंवा NSGचे कमांडो आणि फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। हा संवेदनशील परिसर आहे, खरं तर या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। खूप साधारणतः काही किलोमीटर अंतरापर्यंत पासूनच गाड्यांना येण्यापासून बंदी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी फक्त पोलीस आणि अधिकारी आणि गाडीची तपासणी सुरू असल्याचं चित्र सध्या मध्यरात्री तरी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।